नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे महापालिकेवर महायुतीचाच भगवा पुन्हा फडकणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मेट्रो सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू केली जाईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. आणि अनेक दर्जेदार कामांमुळे मोठ्या प्रमाणावर कमळ फुलेल, जिल्हा अध्यक्षांचा विश्वास. महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 87 आणि महायुतीचे 110 उमेदवार निवडून येतील आणि महायुतीचाच भगवा पुन्हा एकदा पालिकेवर फडकेल, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय. ठाण्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सायंकाळी 7 वाजता ठाण्यात विविध भागातून प्रचार रॅली काढण्यात आली होती. त्यावेळेला त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला. यावेळेला खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, शहर अध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते. लोकसभा विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं विरोधकांचा सुपडा साफ झाला, त्याच पद्धतीनं आता महापालिका निवडणुकीतही होईल, असा दावा त्यांनी केला. ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी त्याचा महायुतीवर परिणाम होणार नसल्याचं नमूद करण्यात आलं. ठाणे महापालिकेसह इतर पालिकांवरही पुन्हा एकदा भगवा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रॅलीत लाडक्या बहिणी अधिक प्रमाणात सहभागी झाल्यानं त्यांचंही यावेळेला शिंदे यांनी कौतुक केलं. ही रॅली राघोबा शंकर रोड, चेंदणी कोळीवाडा, भवानी चौक, टेंबी नाका, चंदनवाडी नाका, सिद्धेश्वर तलाव शाखा, ज्ञानेश्वर नगर, शंकर मंदिर चौक, लोकमान्य नगर डेपोजवळ, भीमनगर, त्यानंतर मानपाड आणि मनोरमा नगर अशा भागातून गेली. ज्या ज्या ठिकाणांहून ही रॅली गेली त्या ठिकाणी तेथील महायुतीचे उमेदवार सहभागी झाले होते. सायंकाळी गर्दीच्या वेळेस रॅली काढल्यानं ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेली ठाण्यातील मेट्रो सेवा येत्या 3 महिन्यात टप्प्याटप्प्यानं सुरू केली जाईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा कार्य अहवाल सरनाईक यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळेला त्यांनी विविध राजकीय आणि विकासात्मक मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. कार्यक्रमाला युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक उपस्थित होते. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष केवळ आश्वासनांची घोषणा करतात, मात्र आपण प्रत्यक्ष केलेल्या कामांचा अहवाल जनतेसमोर मांडत असल्याचं समाधान असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करत असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली. बिनविरोध निवडीच्या मुद्द्यावर मनसेनं निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्यास न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांना मान्य करावा लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. कोस्टल रोड प्रकल्पाबाबत बोलताना सरनाईक म्हणाले की या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळवण्याचं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच जात आहे. ठाणे महापालिका निवडणुकीवर आधारित भाजपानं आज आपला जाहीरनामा प्रकाशित केलाय. यावेळेला जिल्हाध्यक्ष संदीप लेले, आमदार संजय केळकर, माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना प्रदेश सचिव राम रेपाळे, प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, प्रवक्ता सागर बदे आणि मीडिया संपर्क प्रमुख मनाली गायकवाड उपस्थित होते. ठाण्यातील विकास, रस्ते, मेट्रो, कोपरी पूल अशा अनेक दर्जेदार कामांमुळे ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कमळ फुलेल, असा विश्वास व्यक्त करतात. जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी ठाण्याचा विकास अधिक वेगवान करण्याचा भाजपाचा प्रयत्न असून या संदर्भात मास्टर प्लॅन तयार असल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं. पायाभूत सुविधा, आरोग्य, सार्वजनिक वाहतूक, शिक्षण, पाळी अंतर्गत मेट्रो, महिला युवा, तलावांचं संवर्धन, सांस्कृतिक संवर्धन यासंबंधीची भाजपाची विकास योजना या निर्धारनामामध्ये मांडली आहे, अशी माहिती निर्धारनामा प्रमुख प्रदेश प्रवक्ते सुजय पत्के यांनी दिली. पाण्याचा विषय जो आहे त्याच्याशी आम्ही खूप निगडीत आहोत आणि जे आम्ही नाकारणार नाही की आज विषम पाणी पुरवठ्याच्यामुळे म्हणजे ज्याला म्हणता येईल की सुनियोजित होत नाहीये, त्याच्यामुळे काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. आम्हीच त्याच्याकरता पुढाकार घेऊन त्या ठिकाणी टँकर पोचवतो. परंतु पुढच्या काळामध्ये त्याचा एक मास्टर प्लॅन, धरणाचं तुम्ही विचाराल की आता तुम्ही धरणाची घोषणा करता, परंतु तोपर्यंत धरण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत देखील आमच्याकडे योजना तयार आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ठाणेकराला चांगलं, शुद्ध आणि आवश्यक ते पाणी पोचवण्याचं निश्चितपणे आम्ही काम या माध्यमातून करणार आहोत. सर, ही योजना जी आहे तुम्ही म्हणाला की पाणी पुरवठा खात्याची घरापोळीपर्यंत आपल्याला योजना भाजपाकडे आहे की शिवसेनेकडे?
नाही, आता तर मी सांगितलंय म्हणजे ती माझ्याकडे आहे, म्हणजे ती युतीच्या माध्यमातून ती राबवली जाणार आहे. सर, वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. या वाहतूक कोंडीला काही पर्याय वाहतूक कोंडीचा आज प्रश्न आहे हे देखील आम्ही नाकारत नाही. पण बघा, ठाणे 2014च्या आधीचं बघा आणि 2014च्या नंतर देखील जे विकास कामं झाली, म्हणजे केंद्र राज्य ज्या वेळेला एकाच महायुतीकडे असेल तर कशा पद्धतीने होऊ शकतं. तर आपण बघितलं असेल की कोपरीचा रुंदीकरण जे आहे ते त्यावेळेलाही काँग्रेसच्या काळामध्ये त्याचा प्लॅन होता. परंतु ज्या वेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, MMRचे अध्यक्ष झाले, त्यावेळेला 100 कोटी पहिले देऊन ते रुंदीकरणाला सुरुवात झाली. तसं ह्या सगळ्या विकासाच्या कामामुळे म्हणजे कोस्टल रोड आहे, त्यामुळे हा हेवी ट्रॅफिक जो आहे तो या ठिकाणाहून ठाणे जे घेरलेलं आहे ते बंद होणार आहे. त्याच्यानंतर मेट्रोची कामं चालू आहेत, त्याच्यामुळे लेन कमी झाले म्हणून वाहतूक कोंडी आहे. ही कामं बंद झाली की पुढच्या काळात होणार आहे. अहो, हे उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यामुळेच हे झालेलं आहे उलट, कारण त्यांनी स्थगिती दिलेली असल्यामुळे हे कामं जी आहेत ती पुढे गेली आणि ती आता आम्ही करतोय. परंतु ते कामही आता लवकर पूर्ण होत आहे आणि त्याच्यामुळे मेट्रो आणि इंटरनल मेट्रोचा तर आम्हीच आग्रह धरतो. त्यालाही मंजुरी मिळाली आहे, 10,000 कोटीची मंजुरी मिळाल्यामुळे ठाणेकरांना इंटरनल मेट्रोचा देखील फार मोठा आधार मिळेल आणि वाहतूक कोंडीला जे म्हणून उपाय करायला लागणार ते सुरू आहे. परंतु काही काळानंतर ठाणेकर जो आहे त्याचा हॅपीनेस इंडेक्स हा तुम्हाला वाढलेला दिसतो. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे नळ संयोजक धारक त्यांचं पाणी बिल प्रत्यक्ष प्रभाग कार्यालयात येऊन भरतात, अशा नळ संयोजन धारकांना सोयीचं व्हावं याकरता ठाणे महापालिकेची सर्व प्रभाग आणि उपप्रभाग स्तरावरील सर्व पाणी बिल वसुली काउंटर कार्यालय तसंच महापालिका प्रशासकीय भवनातील नागरी सुविधा केंद्रांमधील कर संकलन केंद्र 31 मार्च 2024 पर्यंत सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याचं आयुक्त सौरभराव यांनी नमूद केलंय. तसंच थकीत पाणी बिलावरील व्याज 100% माफीची योजना लागू करण्यात आली असून नागरिकांनी आपल्या चालू पाणी बिलाची थकबाकीसह रक्कम एकरकमी भरणा करून योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय. 3 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत सर्व शनिवार रविवार तसंच सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी 10:30 ते 4:30 तसंच सर्व रविवारी सकाळी 10:30 ते 1:30 या वेळेत पाणी बिल वसुली करता पाणी बिल वसुली काउंटर, स्मार्ट मीटर बिल कार्यालय आणि मुख्य कार्यालयही कार्यान्वित ठेवण्यात येणार आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांबाबत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत थेट आयुक्त सौरभराव यांची भेट घेतली. उमेदवारांचे अर्ज चुकीच्या पद्धतीनं बाद करण्यात आल्याचा आरोप करत जाधव यांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. अविनाश जाधव यांनी सांगितलं की ठाण्यातील वृषाली पाटील या आरो यांनी उमेदवारांच्या अर्जांमध्ये चुकीचे घोळ घालून अनेक तरुणांचं राजकीय भविष्य उद्ध्वस्त केलं. या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तसंच ठाणे महापालिका निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करण्यात आली असून आयुक्तांनी 24 तासाच्या आत कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. प्रभाग क्रमांक 5 मध्येही चुकीच्या पद्धतीनं अर्ज बाद करण्यात आल्याचा आरोप करत विक्रम चव्हाण यांचा फॉर्म बळजबरीनं बाद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रभागातील आरोवरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मनसेने दिलेले AB फॉर्म घेऊन माघार घेणाऱ्या उमेदवारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. संबंधित उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर जाऊन मॅनेज झाला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असून काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं. एका व्हिडिओचा उल्लेख करत जाधव यांनी असा आरोप केला आहे की एक कॉन्स्टेबल उमेदवाराला उपमुख्यमंत्र्यांच्या घरी घेऊन जात असलेला दिसला आणि त्यानंतर अर्ज मागे घेण्यात आला. तो गंगेत अंघोळ करायला गेला नव्हता तर पैशाच्या गंगेत उडी मारायला गेला होता, अशी टीकात्मक टिप्पणीही त्यांनी केली आहे. भाजपा महायुतीच्या वचननाम्यावरही त्यांनी उपरोधिक टीका केली. वचननाम्यात कोणाला किती पैसे देण्यात आले याचा डेटा दिला तरच ती प्रगतशील भारतीय जनता पार्टी ठरेल, असं ते म्हणाले. शेवटी आम्ही या सर्व प्रकरणांमध्ये न्यायालयात जाणार असून सत्यासाठी लढा सुरूच राहील. भ्रष्टाचाराचा सूर्य एक दिवस मावळेल आणि नवी सुरुवात नक्कीच होईल, असा विश्वास अविनाश जाधव यांनी यावेळेला व्यक्त केला. आरो आहेत त्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने फॉर्मच्या बाबतीत घोळ केला, उमेदवार अर्जाच्या बाबतीत घोळ केला, त्याची तक्रार आम्ही काल निवडणूक आयुक्तांना देखील केली होती.
आज आम्ही ठाण्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत, जे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, त्यांच्याकडे तक्रार केली आहे आणि आता त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की पुढच्या 24 तासाच्या आत त्या मॅडमवर कारवाई केली जाईल आणि त्याची चौकशी करून पुढच्या 24 तासाच्या आतमध्ये नवीन आरोंची नेमणूक होईल. मात्र चौकशी आणि कारवाई केली कुठे पुन्हा उमेदवारी मिळणार का हा एक प्रश्न. त्याच्या बघा, त्या मॅडम त्या ज्या कोणी लेडीज आहेत त्यांना असं वाटत असेल की हे झालं की त्यांचा विषय संपला. असं नाही, त्यांच्या पाठी आम्ही लागणारच आहोत. त्यांच्या प्रॉपर्टी पासून सगळ्याच्या इन्क्वायरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं केल्या जातील. माहितीच्या अधिकाराचा पुरेपूर वापर आम्ही त्यांच्यासाठी करू, कारण त्यांच्यामुळे अनेक तरुणांचं आयुष्य आज बर्बाद झालं. पुढील 5 वर्ष पुन्हा त्यांना निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे आणि त्यांच्या या संगनमतामुळेच या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. तो सगळ्यात महत्वाचं होतं की पुढची जर निवडणूक व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल तर या मॅडमची बदली होणं खूप गरजेचं होतं. त्यांना त्या जागेवरनं हटवणं खूप गरजेचं होतं. आता आयुक्तांनी मला शब्द दिलेला आहे की 24 तासाच्या आत तिथे कारवाई केली जाईल. 24 तासाच्या आत जर कारवाई झाली नाही तर 25व्या तासाला आम्ही आयुक्तांच्या दालनामध्ये आमचं ठिय्या आंदोलन सुरू करू. अपेक्षित आहे की 24 तासाच्या आत या मॅडमच्या जागी नवीन आरोची नेमणूक होईल. दुसऱ्या प्रभागामध्ये देखील असा प्रकार झालेला आहे. तिथल्या प्रभागामध्ये असा प्रकार प्रभाग क्रमांक 5 जे शिवाजीनगर मधला जो प्रभाग आहे तिथे अशाच प्रकारे चुकीच्या पद्धतीने फॉर्म बाद करण्यात आले. बळजबरी उमेदवाराच्या सूचक अनुमोदकाला घेऊन त्याचा फॉर्म विक्रम चव्हाण नावाच्या एका अपक्ष उमेदवाराचा फॉर्म बाद करण्यात आला. सो त्या देखील मॅडम त्या तिथल्या देखील आरो ज्या लेडी आरो आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची मागणी आहे आणि दोन्ही आरोंच्या बाबतीमधला निर्णय सकारात्मक 24 तासात घेतो असं आयुक्तांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. ठाणं हे आता महाराष्ट्रातील ड्रग्सचा मोठा अड्डा बनत चाललंय असा आरोप करत ठाण्यात कोट्यावधीचे ड्रग्स सापडतात तेव्हा या शहराचा तथाकथित बॉस कोण आहे असा प्रश्न शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. तसंच ठाण्याचा रेमान डकेत आणि ठेकेदारांचा सम्राट अशी टीका राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या महाविकास आघाडीचा वचननामा सोमवारी संजय राऊत यांनी जाहीर केला. ठाणे हे पुण्याच्या तोडीचं सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जात होतं. साहित्य, कला, क्रीडा, नाट्य याची मोठी परंपरा ठाण्याला लाभली आहे. मंदिरांचं, तलावांचं शहर म्हणून ठाण्याची ओळख होती. पण ठाणे हे आता महाराष्ट्रातील ड्रग्सचा मोठा अड्डा बनत चाललंय असा आरोप शिवसेना उबाटा पक्षाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केलाय. अंमली पदार्थांच्या व्यापारामुळे ठाण्याची ओळख कलंकित होतीये. ठाण्यातील शाळा, महाविद्यालयं, पानटपऱ्या, सार्वजनिक ठिकाणी खुलेआम अंमली पदार्थ उपलब्ध होत आहेत. हे अंमली पदार्थ कुठून येत आहेत आणि पोलीस काय करतायत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. ही लोकशाहीची थट्टा आहे असंही ते म्हणाले. मंत्र्यांच्या, सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांपर्यंत अंमली पदार्थ प्रकरणांचे धागेदोरे पोहोचतात ही बाब अत्यंत गंभीर आहे. एक संपूर्ण पिढी नशेच्या गर्तेत ढकलली जाते आणि सत्ताधारी यावर मौन बाळगतायत. लोकांनी याच मुद्द्यावर मतदान केलं पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं. अंमली पदार्थांचा कारखाना सापडतो आणि त्या कारखान्यांचे धागेदोरे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांपर्यंत जातात तेव्हा प्रश्न उपस्थित होतो की ठाण्यात ड्रग्ज इतक्या मुबलक प्रमाणात खुलेआम मिळत असतील तर त्याचा तपास घरापर्यंत का जात नाही? पानटपरेवर, रस्त्यावर, समोरच्या चौकात संपूर्ण ठाणे शहरात ड्रग्ज मिळत असतील तर उपमुख्यमंत्री, आमदार बाकी सगळ्या विषयांवर बोलतात पण एक पिढी नासवणाऱ्या अंमली पदार्थांवर एक शब्द का काढत नाहीत? ही केवळ राजकीय बाब नाही, ही ठाण्याच्या भवितव्याची गंभीर बाब आहे असंही ते म्हणाले. बिल्डरांचं ठाणं आहे हे आम्ही मान्य करतो, पण त्या बिल्डरांच्या आडून जर गुन्हेगारी, खंडणीखोरी, दरोडेखोरी सुरू असेल तर ते ठाण्याचं चरित्र असू शकत नाही. या ठाण्याला मंत्री आहेत, या ठाण्याला मुख्यमंत्री होते आणि आज या ठाण्याला उपमुख्यमंत्री आहेत. मग या ठाण्याची ही अवस्था कोणामुळे झाली हा प्रश्न कोण विचारणार असंही ते म्हणाले. आमच्यावर आरोप करणं सोपं आहे, पण एक वर्ष महापालिका बरखास्त असताना टेंडरबाजी कोणी केली? महापालिकेची लूट कोणी केली? ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका कोणी ओरबाडल्या? ठाणे महापालिकेत कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत, ही वेळ ठाण्यावर कोणी आणली? महापालिका लुटल्या गेल्या आणि त्याच लुटीतून तुमचे बंगले उभे राहिले याची टीका त्यांनी केली आहे. ठाण्याची ओळख नमो नमो ठाणे अशी लावली जाते. हे ठाणे गुजरातचं नाही, हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं ठाणं आहे. याची लाज वाटली पाहिजे अशी टीकाही त्यांनी केली. ठाण्याचा रेमान डकेत आणि ठेकेदारांचा सम्राट अशी टीका राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केली आहे.